सुरू झालेत ना, काय म्हणतो? तिथेच चाललोय मी. अभी हम लोग जा रहे हैं परेल के वॉक। काय म्हणशील दादा, कशी मूर्ती झाली आहे? काय रे जेरी, काय एवढं सजून धजून कुर्ता घालून? अरे दादा, आगमन सुरू झालेत ना, काय म्हणतो? तिथेच चाललोय मी. येतो तू? हा येणार आहे मी. हा मग ये लवकर. येतो येतो येतो. काय बोलतो? हा मग काय, मग धमाल करणार आहे की नाही? अरे मग काय, नाचणारच ना, मजा तर करायचीच असते. आगमन विसर्जन म्हटलं की मजा झालं. गणपती बाप्पा बोलल्यावरती आपल्याला काय सुचतच नाही ना. सुचतच नाही. आपण तर सुरूच होतो. हा मग आता काय, मग मित्र मित्र कुठे सगळे तुझे? आता मित्र माझे सगळे परेलला भेटतील, त्यानंतर आपण पुढे जाऊ. अच्छा अच्छा, मग आता कुठला आगमन आहे? भरपूर आहे, आज भरपूर जण आहे. खूप आगमन आहेत. त्यात विशेष करून मला असं वाटतंय ना की काळचौकीचा महागणपती, धारावीचा सुख करता हे बघण्यासाठी मी चाललोय. काळचौकीचा महागणपती तर बघण्यासाठी चाललोय, कारण की मी रील बनवलेली बोलवलंच आहे. खंबाटा लेन पण आहे, खूप भव्य मूर्ती आहे. भव्य मूर्ती. मग काय म्हणशील त्या मूर्तीबद्दल? मग आता खूप उंच बनवली आहे आणि आपला काळा चौकीचा गणपती महादेव रूपात येतो, काय म्हणशील? नाही, खूप मजा येते. एकतर पहिली गोष्ट म्हणजे पहिला संडे आहे, असं जे खूप मोठं आगमन आहे, महाआगमन सोहळा, खूप मजा येते. आता जातोय, बघूया. आधी एक पहिली बोलतो ना, एक झलक असते, ती झलक बघायला जातोय आज मी. हा बरोबर बरोबर बरोबर. चल मग मजा कर. नक्कीच, मस्त. हा बोल, आता काय म्हणशील सगळ्यांना? तर मी कायर जेरी आणि हा आपला मित्र, आपल्यातलाच मुंबईचा कुणाल, इंस्टा पेज. तर आणि आपला मित्र मुंबईचा राजा आहे. ओके. आणि तर तुम्ही माझ्यासारखंच हेही गणपतीच्या रील्स बनवतात, तुम्ही यांनाही फॉलो करा. पॉडकास्ट सुद्धा करतात, यांना फॉलो करा, यांनाही सबस्क्राईब करा. आणि शेअर होऊ दे ना, गणपतीचा सीझन चालू आहे. व्हायरल गणपती बाप्पा मोरया. मी हे पण बनेल. कायरेजेरीला पण खूप सहकार्य, क्योंकि ऑलरेडी कायरेजेरी खूप फेमस आहे. त्याला असाच आशीर्वाद लाभो देवाचा, हेच आम्ही प्रार्थना करतो. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. थैंक यू एवरीवन, जय गणेश दोस्तों, एक नए वीडियो में आपका स्वागत है। तो आज आपको पता ही है कि बहुत बड़ा महाआगमन होने वाला है मुंबई में। तो आप लोग देख सकते हो, पीछे एक मूर्ति आ रही, खेतवाड़ी का राजा. खंबाटा लेन सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाची मूर्ती पाठवून येणार आहे, येते आहे. खूपच उंच मूर्ती आहे. आम्ही कार्यकर्त्यांबरोबर बोलायची आम्ही प्रयत्न करू. आता आज या व्लॉग मध्ये सर्वांना आगमनाबद्दल भरपूर काही अजयकडून दाखवायला मिळणार आहे. सगळ्यांनी या आगमनाच्या व्लॉगला एंजॉय करा आणि सबस्क्राईब करा. थैंक यू. चलो अभी हम लोग वीडियो की शुरुआत करते हैं। शुरुआत कर रहे हैं. आप लोग देख सकते हो, खेतवाड़ी का राजा, भव्य मूर्ति एकदम। आता बोलो दादा ने मतलब पूरा उनकी टीम ने काम किया है इस मूर्ति पे, और बहुत ही सुंदर मूर्ति आप लोग देख सकते हो। सबसे ज्यादा हाइट वाली मूर्ति, मतलब पहली मूर्ति निकल रही है लालबाग परेल से, खेतवाड़ीचा राजा। परत एकदा आमच्या बरोबर आहे संदीप दादा, मंडळाचे सचिव. काय म्हणशील दादा, कशी मूर्ती झाली आहे? तुम्हीच बोला आता कशी. नाही तू सांग, तुला कसं वाटतंय? सर्वांचा रिस्पॉन्स पण चांगला आहे आणि मूर्ती पण खूप चांगली आहे. अनिकेत बद्दल काय बोलशील? एक नंबर. आणि आता जसं मूर्तीला अजून सुंदरता आली आहे, आमच्या हर्षद बद्दल काय म्हणशील तू? हर्षदचा नेहमीच वाटा असतो त्याच्यामध्ये, सुंदरतेमध्ये. पण हर्षद तुझ्या बरोबर खूप जुना आहे. माझ्या आणि त्याचे संबंध खूप जुने घरच्यासारखे आहेत. आणि आमच्या धोतर जे काय असतं कॉस्ट्युम मूर्तीचं, तो डिसाईड करतो. एवढा उल्लेखनीय काय, म्हणजे एवढा सुंदरता रूप देतो, म्हणजे काय कला आहे याच्यामध्ये आपल्या? नाही वेगळ्या हर्षद मध्ये हा 120 किती मीटर आहे ना, 120 मीटरचा कपडा असतो. 120 मीटरचा कपडा असतो. बाकी जे असतात ते 60 मीटर पास असतं, आणि 120 चा निसवला जरा प्रॉब्लेम. अच्छा, म्हणजे हा तुझ्या बरोबर एवढा जुळलाय हा. मग एवढे वर्ष ह्याच्या स्वभावाला आणि ह्याच्या रिस्पॉन्सला काय म्हणशील? भाऊ आहे.
भाऊ आहे एकदम. भावासारखा असतो आणि नेहमीच चांगला असतो. अच्छा अच्छा अच्छा. पण तुमची साथ अजून सुटली नाही हर्षद वारंग बरोबर. सुटणार पण नाही. आणि सर्वांबरोबर सुटणार नाही. सुटणार बरोबर सुटणार नाही. मग आता हर्षद वारंगला त्याच्या पुढच्या ह्याच्यासाठी फ्युचर बद्दल काय म्हणशील, जो आता जसं तो काम करतोय तो? आता अजून त्याला धोतर नेसवायचे यावर्षी दररोज. आणि हात धोतर नेसवताना एकदम म्हणतात ना हाईटला तेवढं चढणं आणि बॅलन्सिंग मध्ये राहून ते करणं. बापरे. पण हा एवढा बॅलन्सिंग वर्क करतोय धोत्राचा, त्याच्यामध्ये कसं जजमेंट घेत असेल तो? तुला काय वाटतं जसं तू बघतोस? काल मी बघितलं होतं तो शिडीवरती चढत होता, एक पाय शिडीवरती आणि एक शिडीच्या बाहेर. अरे बापरे बापरे. त्या हिशोबाने त्याने ते धोतर नेसवलं, त्यामुळे मी ते खूप जास्त हे करतो. पण हा एवढा मोठा सोळा नेसवणं खाऊचं काम नाहीये. सगळ्या गोष्टी तिच्या टीम बद्दल काय म्हणशील? टीम तर जबरदस्त आहे एकदम मस्त. आणि तो टीमला घेऊन चाललाय, जसं तुझ्या मंडळाबरोबर पण आहे. चांगले मंडळांबरोबर एकदम चांगले संबंध, एकदम चांगले संबंध आहे. ओके. मग आता या वर्षीची बोलतात भव्य दिव्य मूर्ती आता मग अनिकेतने साकार केली आहे, मग मंडळाची काय प्रतिक्रिया त्याच्यावरती? मंडळाची प्रतिक्रिया आता मस्तच आहे, एकदम खुश आहे मंडळ. खुश आहे मंडळ आणि लोकही खुश आहे. लोकही खुश आहे. रिस्पॉन्स पण जसं आपण हे पाचच्या वेळेला एक मुलाखत घेतली त्यामध्ये तू सांगितलं आता सगळे बघतील तेव्हा कळणार. हो. मग आता एवढ्या प्रतिसादाबद्दल काय म्हणशील मग भाविकांच्या? ऍक्च्युली मी बोललो होतो लास्ट टाइम लोक काय बोलतात, पण लोक जबरदस्तच बोलतात आहेत. हा. आणि आता प्रतिसाद चांगला भेटलाय. अच्छा. त्यामुळे- मंडळाला शोभेल असं त्यांनी काम केलंय. हो, मस्तच. असं काय असं नाही ना की नाही आम्हाला असं नको, त्या नाही, जसं हवं तसंच हवंय, सेम सेम हवंय. त्यांनी स्वतःहून केलं. जसं या मूर्तीला बघून केपी आठवलं की नाही? हो, केपी नेहमीच. आणि केपी आठवला. मग थँक्यू सो मच दादा तुमच्या आगमनाबद्दल. ओके, थँक्यू. अभी हम लोग जा रहे हैं परेल के वर्कशॉप के वहाँ पे। खेतवाड़ी का राजा हम लोग ने कवर कर लिया, बहुत अच्छा लगा। और मंडल के पदाधिकारी से बात भी किया। हमने मंडल के पदाधिकारी से बात की, संजय जी से, जिसने हमें पहले भी इंटरव्यू दिया था, मतलब मुलाकात दी थी। उन्होंने किस तरह से अभी गणपति हुआ है, किस तरह से आगमन हो रहा है, उस चीज के बारे में बताया। आपको ये सब चीजें अभी देखने मिलेगी, स्टे ट्यून्ड रहो, क्योंकि ये अभी आगमन बहुत उल्लास में हो रहा है, बहुत जोरों में हो रहा है भाई। क्योंकि बहुत बोलते ना आनंद झालाय सगळ्यांनी, याला सगळ्यांनी बघायचंय. ठीक आहे, अभी आगमन का मजा होता है। अभी आगे चलते हैं. तुम्ही तुमच्या मंडळाबद्दल माहिती सांगा. आमचा गणेशोत्सव मंडळ जिजामाता नगर सर्वोत्कर्ष सार्वजनिक उत्सव मंडळ, या मंडळाचा आज 60वा वर्ष आहे, हीरक महोत्सव आहे. या मंडळाच्या माध्यमातून आम्ही बरेचसे उपक्रम राबवलेले आहेत. अनेक वर्षापासून आमच्या विभागामध्ये महिला असतील, पुरुष असतील, अनेक याच्यामध्ये आरोग्य शिबिरं राबवलेली आहेत आणि बरेचसे काही उपक्रम आम्ही वर्षानुवर्ष राबवत असतात सार्वजनिक या क्षेत्रामध्ये. आता ही मूर्ती कोणी काढलेली आहे? मूर्तिकाराचं नाव काय? मूर्ती राजू शिंदे म्हणून आहे, ते आमची जिजामाता नगर या श्रम विभागातले आहेत, त्याने ही मूर्ती घडवलेली आहे. अच्छा, मग या मूर्तीबद्दल काय म्हणलं? एवढी सुबक मूर्ती आहे. ही मूर्ती खूप छान बनवलेली आहे, सुबक मूर्ती बनवलेली आहे आणि त्याच्याबद्दल आम्ही त्याचे खूप आभारी आहोत. आणि राजू शिंदेच्या कलेला काय म्हणणार तुम्ही? या खूप सुबक मूर्तीला राजूला आम्ही धन्यवाद देतो की अशा प्रकारच्या अनेक मूर्त्याने बनव आणि त्याच्या सुवर्णाच्या मध्ये त्याला चांगलं अंतिम मूर्तीचं त्याला चांगलं योगदान मिळावं. आणि हा रौप्य महोत्सव वर्ष तुमचा रौप्य महोत्सव वर्ष आहे, कसा साजरा करणार तुम्ही?
अगदी धूमधडाक्यात साजरा करणार आणि हे वर्ष सर्वांना सुख समृद्धीचे आणि खरबराटीचे आणि मराठी भाषेला मराठी माणसाला सुख समृद्धीचे जावो. आणि भाविकांसाठी काय म्हणतात भाविकांना हे संपूर्ण जेवढी 12 कोटी जनता आहे तेवढ्या 12 कोटी जनतेला आनंदाचा क्षण आणि सुख स्पर्धा यांना सुखाचा आशीर्वाद देऊ. अच्छा, हे वर्ष तुम्हाला खूप चांगलं जावं ही देवाकडे प्रार्थना करतो. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया.